बातमी आहे लसीकरणाच्या संदर्भातली। देशातला लसीकरणाचा सध्याचा वेग काहीसा मंद गतीने सुरू आहे। आता त्याला अधिक वेग देण्यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत। त्यामुळे पुढच्या काळात देशातलं लसीकरण हे अधिक वेगवान होईल या शंका नाहीये, कारण भारतीयांना आता आणखी काही लसीचे पर्याय उपलब्ध होणार आहेत। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रशियाची जी स्पुटनिक लस आहे त्या लसीला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे। आता थेट परदेशातून लसी आयात करण्यात येणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलंय। रशियाच्या स्पुटनिक 5 ला भारत सरकारने मंजुरी दिल्यानंतर लसीच्या आयातीसाठी आता फायझर सारख्या कंपनीशी चर्चा सुरू असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय। या व्यतिरिक्त जॉन्सन अँड जॉन्सन आणि मॉडर्ना यांच्याशी सुद्धा केंद्र सरकारची चर्चा सुरू असून त्याबद्दलचा लवकरच निर्णय जाहीर केला जाईल असं सांगण्यात आलंय। त्यामुळे देशातली सध्याची सगळी परिस्थिती पाहता लसीचा म्हणावा तितका पुरवठा होऊ शकत नाहीये, कारण त्याच्या उत्पादनावरती मोठ्या मर्यादा आहेत आणि मागणी प्रचंड आहे। अशा परिस्थितीत हा तुटवडा कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून परदेशातल्या विविध लसींची चाचपणी सध्या केली जाते आणि त्याचनुसार भारतात स्पुटनिकसह मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन आणि फायझर या लसी भारतात आणण्याची युद्धपातळीवर सध्या तयारी सुरू झाली आहे। खरं तर सुरुवातीला कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या 2 लस भारतात दिल्या जात होत्या। कोविशिल्ड ही लस सिरम इन्स्टिट्यूटची आहे, कोवॅक्सिन ही भारत बायोटेकची आहे आणि त्यामुळे या 2 लसीच्या माध्यमातून पुरवठा पूर्ण होत नव्हता। अखेर हा निर्णय घेण्यात आला। डॉक्टर उदय कुलकर्णी टास्क फोर्सचे सदस्य आता आपल्या सोबत आहेत। उदय सर, केंद्र सरकारकडून आता मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन, फायझर या लसींच्या बद्दलची चर्चा सुरू झाली आहे, पण या लसी भारतात कधीपर्यंत उपलब्ध होऊ शकतील? त्यांच्याकडे तितकी मोठ्या संख्येने लस उपलब्ध आहे का? सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्या दर्शकांसाठी एक आनंदाची बातमी सांगतो की आज आपल्या कोविन ॲप्लिकेशनवरती जर तुम्ही बघितलं असेल तर कोविशिल्ड कोवॅक्सिनच्या जोडीला स्पुटनिक 5 हे सुद्धा अवेलेबल झालेलं आपल्याला दिसून येत आहे। आणि आमच्या सध्या आता या पद्धतीने जेवढे आपण बघतो तर जॉन्सन अँड जॉन्सनची जी सिंगल डोस वायल जी आहे ती सुद्धा आपल्याला साधारणतः महिन्याभरात उपलब्ध होण्याचे चान्सेस आहेत। फायझर किंवा मॉडर्ना आणि त्याच्याबरोबर सिनोफॉर्म या ज्या बाकीच्या वॅक्सिन्स आहेत त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत, पण सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये बाजी कदाचित जॉन्सन अँड जॉन्सन मारू शकतं आणि फायझर तसं नेटवर्क आपल्या इथे खूप मोठं आहे आणि आपल्या इथे स्पुटनिक जे आहे ते डॉक्टर रेड्डीज लॅबच्या तर्फे येणार आहे। म्हणजे या सगळ्यांचं संपूर्ण भारतामध्ये जे नेटवर्क आहे ते खूप छान असल्यामुळे जी आज लसींची तुटवडा भासतोय तो लवकरात लवकर दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यामुळे बरेच जण जे कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन अशा 2च्याच जाळ्यामध्ये अडकलेले होते त्यांना आता या नवीन काही ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल होऊन आपण लवकरात लवकर लसीकरण युक्त भारत असं आपलं होण्याचे आज या ठिकाणी दिवस दिसत आहेत। नक्कीच, आणि हीच आशा आहे प्रत्येक भारतीयाला ही लस मिळेल। धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतला ही सविस्तर माहिती दिली त्या